So today we will see the unit number 6. So again this is the very easy unit. हा खूप सोपा युनिट आहे. याच्यात डायग्राम्सच खूप जास्त आहे आणि इट इज रिलेटेड विथ युनिट नंबर 1. तुम्हाला समजा युनिट नंबर 1 समजला असेल तर हा युनिट तुमच्यासाठी खूपच इझी आहे. म्हणजे हा युनिट नंबर 1ची थोडीशी रिव्हिजनच आहे. 50% पार्ट आणि 50% पार्ट थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे. ओके, सो पे अटेन्शन. Defining the system, creating the architecture and documenting the design. So ही डायग्राम आपण पहिल्या युनिटमध्येही पाहिली आहे की प्रॉडक्ट कन्सेप्ट, preliminary analysis of the requirements, creation of the architecture design, develop version of the architecture, incorporate feedback, review and obtain feedback, deliver version of the architecture, deliver final version, develop the implementation system, review the test and the system, deliver and maintain the system, incorporate the feedback. आणि हे ते स्टेप्स आहे. क्रिएटिंग द आर्किटेक्चर, इम्प्लिमेंटिंग द आर्किटेक्चर, टेस्टिंग द सिस्टीम, मेंटेनिंग द सिस्टीम. दीज आर द 4 phases where the embedded system design and development life cycle. So this is the design cycle and this is the development cycle. ओके, सो आता हे मी तुम्हाला बरेचदा युनिट नंबर 1मध्ये बरेच एक्सप्लेन केले आहे की आपल्याला एखादी एम्बेड सिस्टीम डिझाईन करायची असेल तर आपल्याला सगळ्या रिक्वायरमेंट्स गॅदर करावं लागतील. त्याची इनपुट आउटपुट काय आहे, त्याला मेमरी किती लागेल, त्याचं प्रोग्रामिंग कोणत्या लँग्वेजमध्ये होईल ते सगळं डिसाईड करावं लागेल आणि मगच इम्प्लिमेंट करावं लागेल. विदाऊट प्लॅनिंग एम्बेड सिस्टीम डिझाईन करता येत नाही. तर तीच ही डायग्राम काय करते, आपल्याला इन्फॉर्मेशन देते की हाऊ द एम्बेड सिस्टीम इज डिझाईन्ड अँड डेव्हलप्ड. ओके, सो दिस डायग्राम इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि युनिट नंबर 1मध्ये विचारू शकतात किंवा युनिट नंबर 6मध्येही विचारू शकतात. एक्सप्लेन द एम्बेड सिस्टीम डिझाईन अँड डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर या डायग्रामवरच 50% वेटेज आहे बिकॉज यू कॅन राईट एक्सप्लेनेशन फ्रॉम द डायग्राम. So design to market has the 4 phases. Phase 1, creating the architecture, which is the process of planning design of the embedded system. पहिल्या स्टेपमध्ये काय केलं, प्लॅनिंग केली. Phase 2, implementing the architecture, which is the process of developing the embedded system. Step 2 मध्ये डेव्हलप केली embedded system. Phase 3, टेस्टिंग. टेस्ट केल्याशिवाय कोणचंच प्रॉडक्ट कंपनीच्या बाहेर जात नाही. कुठलंही असो ते, कोणचंही एखादं प्रॉडक्ट आहे, without testing it is not going to be available in the market. So similarly in embedded system also, without testing we don't go for the market. So testing the system, which is the process of testing the embedded system for problems and then solving those problems. Phase 4, maintaining the system, which is the process of deploying the embedded system into the field and providing technical support for the users of that device for the duration of the device lifetime. So example of this phase 4 is, पहा, वेन यू यूज द ATM मशीन, बरेच वेळा त्याचं शटर डाऊन असतं, कुठेतरी मेंटेनन्सचं काम चालू असतं तिथे. सो सिमिलरली फेज 4 इज द मेंटेनिंग द व्हेरियस टाइप्स ऑफ एम्बेडेड सिस्टीम जस्ट लाईक युअर ATM मशीन. So 4 phases. Phase 1 creating, phase 2 implementing, phase 3 testing, phase 4 maintaining. Okay, creating the embedded system architecture. Stage 1, having a solid technical base. Under stage 2, understanding the architecture business cycle, defining the architectural patterns and reference models, creating the architecture structure. Stage 5, documenting the architecture. Stage 6, analyzing and evaluating the architecture. आता या सहा स्टेजेस आहे की त्याच्यातून काय करतो आपण, एम्बेड सिस्टीम आर्किटेक्चर क्रिएट करतो. स्टेज 1 टेक्निकल बेस, स्टेज 2 आर्किटेक्चर बिझनेस सायकल, की कसा बिझनेस करायचा आहे त्या प्रॉडक्टचा. इट इज रिलेटेड विथ द एंटरप्रेनरशिप. हाऊ यू कॅन सेल युअर प्रॉडक्ट, दॅट डिपेंड्स इन द स्टेज 2. स्टेज 3, डिफाईन द आर्किटेक्चर पॅटर्न्स अँड रेफरन्स मॉडेल्स, की काही असा याच्या आधी कोणचा प्रॉडक्ट अवेलेबल आहे का, त्याचा आपल्याला रेफरन्स घ्यायचा आहे का, कोणचं त्याच्यातले चांगले फीचर्स आहे, कोणते ड्रॉबॅक्स आहे. So that is the stage 3. Stage 4, creating the architecture structure. The various types of structure we create in the stage 4. Stage 5, document the architecture, means finalization.
अँड लास्ट इज द ॲनालायझिंग अँड इव्हॅल्युएटिंग द आर्किटेक्चर. म्हणजे आपण सगळं क्रिएट केलं आहे, पण आता त्याचं टेस्टिंग आहे, ॲनालाइज आहे, ते सगळं करून मग काय करतो आपण, फायनली वी क्रिएट द एम्बेडेड सिस्टीम आर्किटेक्चर. सो हॅव्हिंग द सॉलिड टेक्निकल बेस इज अंडरस्टँडिंग द मटेरियल. ओके, तर आता वन न्यूमन एम्बेडेड सिस्टीम मॉडेल डायग्राम. तर याच्यात काय काय आहे, दिस इज द CPU, मेमरी. ओके, सो दिस इज द एम्बेड सिस्टीम बोर्ड अँड दिस इज द हार्डवेअर लेअर. हे कोणचा पार्ट आहे, हार्डवेअर लेअरचा पार्ट आहे. आणि याच्यातच नंतर काय करणार आहे आपण, सॉफ्टवेअर काय करणार आहे, इन्स्टॉल करणार आहे सगळं. ओके, सो दिस इज बेस्ड ऑन द वन न्यूमन आर्किटेक्चर मॉडेल. सो हॅव्हिंग द सॉलिड टेक्निकल बेस, सर्वात महत्त्वाचं की टेक्निकल बेस काय पाहिजे, सॉलिड पाहिजे, मीन्स स्ट्रॉंग पाहिजे. त्याच्याशिवाय आपण एम्बेड सिस्टीम डिझाईन नाही करू शकत. नोज द ABC, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आर्किटेक्चर बिझनेस सायकल ऑफ द एम्बेड सिस्टीम. ते ABCची डायग्राम येणार आहे समोरच्या स्लाईडमध्ये, तेव्हा तुम्ही लक्ष द्या. द ABCs ऑफ एम्बेड systems are many different types of influences that generate the requirement of the system. The requirements in turn generates the architecture. The architecture then produce the system, and resulting system in turn provides requirements and capabilities back to the organization for the future embedded design. So this is the ABC डायग्राम. ही बरेचदा विचारली आहे पेपरमध्ये. टेक्निकल रिक्वायरमेंट्स, क्वालिटी ॲश्युरन्स रिक्वायरमेंट्स, कस्टमर्स, इंजिनियर्स, मॅनेजर्स, इंडस्ट्री स्टँडर्ड रिक्वायरमेंट्स, सेल मार्केटिंग रिक्वायरमेंट्स, एम्बेड सिस्टीम आर्किटेक्चर. सो दिस इज द बिझनेस सायकल. की इन्फ्लुएन्स ऑन द आर्किटेक्चर, इन्फ्लुएन्स कोण करणार आहे, हे सगळे इन्फ्लुएन्स करणार आहे आर्किटेक्चरवर. की कस्टमर आहे, इंजिनियर आहे, मॅनेजर आहे, इंडस्ट्री स्टँडर्ड रिक्वायरमेंट आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये तुमची एम्बेड सिस्टीम काय करणार आहे, सेल करणार आहे, त्याच्यावर तुमचं हे आर्किटेक्चर आणि एम्बेड सिस्टीम काय करणार आहे, डिपेंड करणार आहे. जसं तुमचं आर्किटेक्चर असेल तशी तुमची काय होईल, बिझनेस सायकल तयार होईल. म्हणजे हा काय आहे, सगळा फीडबॅक आहे. तुम्ही कोणची एम्बेड सिस्टीम डिझाईन केली, ती विकली मार्केटमध्ये. तुम्ही एखादी एम्बेड सिस्टीम डिझाईन केली, ती मार्केटमध्ये सेल केली, बट आता मार्केटमध्ये सेल केलेली आहे, पण त्याचा तुम्हाला काय घ्यावं लागेल, फीडबॅक घ्यावं लागेल त्या मार्केटमधून, की तुमची एम्बेड सिस्टीम बरोबर आहे, प्रॉपरली वर्क करते आहे की नाही. समजा ती प्रॉपरली वर्क करत नसेल तर तुम्हाला फीडबॅक घेऊन त्याच्यात इम्प्रूव्हमेंट आणावं लागतील. अदरवाईज युअर प्रॉडक्ट विल बी आउट ऑफ द मार्केट. जस्ट लाईक द नोकिया फोन. नोकिया फोनचं कसं झालं आहे तुम्हाला माहीत आहे. अँड्रॉईड फोन आले, नोकिया आउट झालं. आता खूप त्यांचा सेल कमी आहे आणि नोकियानी एक म्हणजे बरेच दशक, एक 10 वर्षापर्यंत किंवा अँड्रॉईड येण्याआधीच खूप मार्केट नोकियाचंच होतं पूर्ण. तुम्हाला माहीत आहे आपल्याजवळ नोकियाचा एक बेसिक फोन होता, पण त्यांनी हे फीडबॅक वगैरे घेतले नाही, त्यांनी चेंजेस केले नाही, तर नोकिया आउट ऑफ द मार्केट चाललं गेलं. तर इथेही तसंच आहे. सो दिस इज द ABC, दॅट इज आर्किटेक्चर बिझनेस सायकल. हे खूपदा विचारतात पेपरमध्ये, हे तुम्ही व्यवस्थित करून घ्याल. So this is the architecture business cycle, gathering the requirements, functional and non-functional. Business, scalability, time to market, cost. So हे फीचर्स आहे आता. डिव्हाइस लाईफटाईम, टार्गेट मार्केट, शेड्यूल, कॅपेबिलिटी, रिस्क. हाऊ द डिव्हाइस विल सेल, विल इट सेल, हाऊ मेनी, म्हणजे त्याचे क्वेश्चन्स आहे आता. हे कसं, टाईम टू मार्केट, किती वेळ लागेल ओके डिलिव्हरी करायला. ओके, कॉस्ट, त्याची कॉस्ट किती राहील. डिव्हाइस लाईफटाईम, तुम्ही जे प्रॉडक्ट विकता आहात त्याचं लाईफस्पॅन किती आहे, किती वेळ लागेल. टार्गेट मार्केट, कोणत्या टाईपचं मार्केट तुम्ही टार्गेट कराल. शेड्यूल, व्हेन विल बी इन प्रोडक्शन, म्हणजे पूर्ण दिस इज द टोटली इंडस्ट्री बेस्ड. ओके, की इंडस्ट्रीत कशी एक एम्बेड सिस्टीम बनते. देन कॅपेबिलिटी, स्पेसिफाईंग द लिस्ट ऑफ फीचर्स दॅट आर डिव्हाइस नीड्स टू हॅव द फॉर द टार्गेट मार्केट. अंडरस्टँडिंग what the device actually can do once it ships from production. Are there any serious bugs in the shipping product. तो bug capability किती आहे. risk of lawsuits over device features or malfunctions, missing scheduled release, not meeting customer expectation. तर हे सगळे फीचर्स काय करावं लागतील आपल्याला, व्यवस्थित हँडल करावं लागतील आणि त्याच्यानुसारच आपल्याला काय करावं लागेल, एम्बेड सिस्टीम डिझाईन करावं लागेल. तर हा टेबल महत्त्वाचा आहे. अजून समोरी आहे टेबल. परफॉर्मन्स, तुमच्या एम्बेड सिस्टीमचा परफॉर्मन्स कसा आहे. युजर फ्रेंडलीनेस, हाऊ इट इज युजर फ्रेंडली.
मॉडिफिबिलिटी, तुमची एम्बेड सिस्टीम मॉडिफिकेशन होऊ शकतं का. सिक्युरिटी, सिक्युअर आहे का. रिलायबिलिटी, ती रिलायबल आहे का. डज इट क्रॅश ऑर हँग. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जे फीचर्समध्ये सांगितलं आहे, आता एखाद्या फोनच्या कंपनीने सांगितलं आहे की आम्ही इतक्या स्पीड आहे आमच्या फोनची, त्यांनी ते दिले नाही. कोणी घेईल का तो फोन. नाही. तर इथेही तसंच आहे. पोर्टेबिलिटी, हाऊ सिम्पल इट इज रन द ॲप्लिकेशन ऑन डिफरंट हार्डवेअर ऑर डिफरंट सॉफ्टवेअर. टेस्टेबिलिटी, टेस्ट करू शकतो का. हाऊ इझिली कॅन द सिस्टीम बी टेस्टेड. व्हॉट फीचर्स कॅन बी टेस्टेड. हाऊ कॅन बी टेस्टेड. अवेलेबिलिटी, will any of the commercial software or hardware implemented in the system be available when needed. When will they be available. What are the reputation, standards and schedule. तर हे इंडस्ट्री आणि आपण पहिल्या युनिटमध्ये हे पाहिलेच आहे. स्टँडर्ड कोणचे कोणचे आहे, शेड्यूल कोणचे कोणचे आहे. इट इज डन विथ इन द फर्स्ट युनिट. तर इथे तोच पार्ट आहे. तर हा ABC आपल्याला टेबल माहीत पाहिजे आणि ती आधीची डायग्राम माहीत पाहिजे. ओके. आर्किटेक्चर बिझनेस सायकल. आता इन्फ्लुएन्स कोण करतात आहे पहा. इंडस्ट्री स्टँडर्ड्स. इंडस्ट्री स्टँडर्ड्स हे पहा इंट्रोडक्शन इन चॅप्टर 2 म्हणजे ते युनिट नंबर 1चाच पार्ट आहे. विच मे बी मार्केट स्पेसिफिक. पहा TV स्टँडर्ड, मेडिकल डिव्हाइस हे सगळं पाहिलं आहे आपण. क्वालिटी ॲश्युरन्स, टेस्टेबिलिटी, अवेलेबिलिटी, शेड्यूल, फीचर्स हे पूर्ण आपण आधीच डिस्कस केलं आहे. QA स्टँडर्ड्स, ISO 9000 हे तुम्हाला माहीत आहे. कस्टमर्स कॉस्ट, हाऊ मच विल द डिव्हाइस कॉस्ट, हाऊ मच इट विल रिपेअर ऑर द अपग्रेड, युजर फ्रेंडलीनेस, परफॉर्मन्स. तर हे दिस इज द टोटली आर्किटेक्चर. हे विचारतातच पेपरमध्ये. याचं तुम्ही रट्टा मारून ठेवा या कन्सेप्टचा ABCचा. येतेच बिलकुल पेपरमध्ये. आणि हा युनिट खूप इझी आहे. याच्यात 2-3च क्वेश्चन आहे आणि तुम्हाला नोट्समध्ये मिळूनही जाईल ते. बट स्टील आय एम एक्सप्लेनिंग. सो जनरल ABC, युजर फ्रेंडलीनेस सिनारिओ. एक्सटर्नल स्टिम्युलस सोर्सेस. इथून त्यांनी काय केलं, एक्सटर्नलमधून त्यांनी फीडबॅक घेतला आणि त्याच्यानुसार एम्बेड सिस्टीममध्ये चेंजेस केले. सिस्टीम रिस्पॉन्स मेजर्स, सिस्टीम रिस्पॉन्स. ओके. तर हे सगळं फीडबॅक काय करावं लागतात, मार्केटमधून आपल्याला घ्यावंच लागतात. तरच आपली एम्बेड सिस्टीम काय होते, रोबस्ट होते आणि पुढे जाऊन ती टिकते मार्केटमध्ये. नाही तर नोकिया फोनसारखं होतं मग. ओके. एक्झाम्पल 1, परफॉर्मन्स. इंटरनल स्टिम्युलस सोर्सेस, अदर इंटरनल सिस्टीम एलिमेंट्स, external stimulus sources, user data or network etc. Performance the stimuli affect element entire embedded system environment. System response measures throughput, latency, data loss, system response event produced in the timely manner. General ABC performance scenario. तर हे थोडीशी मॉडिफाईड केलेली आहे डायग्राम. ओके. परफॉर्मन्स टॅक्टिक्स अँड आर्किटेक्चर एलिमेंट्स. तर काय काय याच्यात, इंटरनल स्टिम्युलस सोर्सेस, इंटरनल स्टिम्युलस सोर्सेस, 1 मिनिट. internal stimulus sources, other internal system elements, external stimulus sources, user data, performance stimuli, tactic, resource management, request, arbitration. तर हे कुठे जातं आहे, मॅनेजर लेवलवर आहे सगळं आता. ओके. आणि मग रिस्पॉन्स, सिस्टीम मेजर्स, काय काय तिथून तुम्ही चेंजेस केले आणि सिस्टीमचा ॲक्च्युअल रिस्पॉन्स काय आहे ते. दिस इज द परफॉर्मन्स टॅक्टिक्स अँड आर्किटेक्चर एलिमेंट्स. ओके. सिक्युरिटी, एक्सटर्नल स्टिम्युलस अफेक्ट द एलिमेंट्स, सिक्युरिटी स्टिम्युलाय, सिस्टीम शटडाऊन, अल्टरिंग द डेटा, कॉपिंग. आता कसं सिक्युरिटी मॅनेज करतो आपण. सिक्युरिटी डिपेंड्स ऑन दी एम्बेड सिस्टीम. सिक्युरिटीज डिपेंड्स अपॉन इट्स डिझाईन. बट सिक्युरिटी इज द कन्सेप्ट रिलेटेड विथ द क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. तर तुमचं सर्व्हरवर कोणी अटॅक केला तर सर्व्हरला काय करतात, मग कोणी सायबर अटॅक केला तर सर्व्हरला काय करतात, बंद करून टाकतात. ओके. पॉवर ऑफ करून टाकतात. सो दॅट डिपेंड्स, दॅट इज द सिक्युरिटी. तर हीच ती डायग्राम आहे. सिक्युरिटी टॅक्टिक्स अँड आर्किटेक्चर एलिमेंट्स. OS मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट. 1 मिनिट. सो OS मॅनेजमेंट, मेमरी मॅनेजमेंट, प्रोग्रामिंग लेवल, टॅक्टिक न रिस्पॉन्स. तर आता
अटॅक कशावर होतो? OSवर होतो आणि प्रोग्राम्सवर होतो. बरोबर आहे का? अटॅक कुठे होणार आहे? OSवर होणार आहे आणि प्रोग्राममध्ये होणार आहे, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये होणार आहे. तर तोच अटॅक आपल्याला काय करायचा आहे, इथे काढून टाकायचा आहे, म्हणजे तो आला नाही पाहिजे. सो दिस इज द सिक्युरिटी टॅक्टिक्स अँड आर्किटेक्चर एलिमेंट्स. Stage 3, define the architectural patterns and reference model. An architectural pattern, also referred as the architectural items or architecture styles for a particular device, essentially a high level profile of the embedded system. The architectural pattern and reference model काय आहे? This is the high level profile of the embedded system. Okay. Selecting commercially available hardware and software, regardless of what elements make their way into the architecture, all typically have the meet a basic set of criteria. पहिले काय आहे? कॉस्ट, टाइम टू मार्केट, परफॉर्मन्स, डेव्हलपमेंट अँड डिबगिंग टूल्स. डिबगिंग म्हणजे काही एरर असेल, काही असेल, त्याला म्हणतात डिबगिंग. डेव्हलपमेंट म्हणजे एम्बेड सिस्टीमचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कसं डेव्हलप करायचं, दॅट डिपेंड्स ऑन द डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. कॉस्ट किती आहे, टाइम टू मार्केटमध्ये जायला किती वेळ लागेल, आणि त्याचा परफॉर्मन्स कसं टेस्ट करणार आहे आपण. सो दीज आर द बेसिक क्रायटेरियाज. डिफाईन द आर्किटेक्चर स्ट्रक्चर्स, लॉजिकल, प्रोसेस, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट, व्हेरिएबल्स, लॉजिकल सिनारिओ, प्रोसेस सिनारिओ, डेव्हलपमेंट सिनारिओ, डिप्लॉयमेंट सिनारिओ. तर हे वेगवेगळे, दिस इज नोन ॲज द 4+1 मॉडेल. आता 4 कसं आहे? हे 4 बॉक्सेस आहे, 1 2 3 4 आणि हा 5वा, म्हणून याला काय म्हणतात? दिस इज नोन ॲज द 4+1 मॉडेल. लॉजिकल, प्रोसेस, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट. ओके. लॉजिक तयार केला आपण, त्याची एक प्रोसेस तयार केली, त्याला डेव्हलप केलं आणि नंतर त्याला काय केलं? इन्स्टॉल केलं, म्हणजे काय केलं? डिप्लॉय केलं. आणि हे व्हॅलिडेशन आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला चेक करावं लागले आपलं लॉजिक करेक्ट आहे का, आपली प्रोसेस बरोबर आहे का, आपलं डेव्हलपमेंट बरोबर चाललं आहे का, आणि लास्टली आपण डिप्लॉय बरोबर केलं आहे का. दिस इज नोन ॲज द 4+1 मॉडेल अँड इट इज द स्टेज 4. तर हेही विचारतात पेपरमध्ये, एक्सप्लेन द 4+1 मॉडेल. आता हेच आपण आधीच्या डायग्राममध्ये पाहिलं. स्ट्रक्चर 1 लॉजिकल स्ट्रक्चर विच इज द मॉड्युलर स्ट्रक्चर ऑफ द की फंक्शनल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर एलिमेंट्स इन द सिस्टीम. स्ट्रक्चर 2 reflecting the concurrency and synchronization of the processes. Structure 3 a development structure describing how hardware and software map into development environment. And structure 4 a deployment physical structure showing how software maps into the hardware. So this is known as the 4+1 मॉडेल. तर हेही पेपरमध्ये विचारतात बरेचदा, त्याची तुम्हाला डायग्राम काढायची आहे आणि हे एक्सप्लेनेशन व्यवस्थित लिहायचं आहे, नोट्समध्ये दिलं आहे, आणि तुम्ही PPTवरूनही तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. लास्ट, डॉक्युमेंट द आर्किटेक्चर. डॉक्युमेंटिंग द आर्किटेक्चर मीन्स डॉक्युमेंटिंग ऑल ऑफ द स्ट्रक्चर्स. स्टेज 1, आता त्याच्यात स्टेप्स आहे. अ डॉक्युमेंट आउटलाइनिंग द एंटायर आर्किटेक्चर. धिस स्टेप इन्व्हॉल्व्स द क्रिएटिंग अ टेबल ऑफ कंटेंट्स दॅट आउटलाइन्स द इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन अवेलेबल फॉर द आर्किटेक्चर. तर ही स्टेप 1 आहे, डॉक्युमेंट आउटलाइनिंग द एंटायर आर्किटेक्चर. Step 2 a document of each structure. This document should indicate which requirements are being supported by the structure and how these requirements are being supported by the design. And last, step 3 an architecture glossary. This document lists and defines all of the technical terms used in all of the architectural documentation. Okay, त्याच्यात 3 स्टेप आहे. Stage 6 analyzing and evaluating the architecture. When evaluating the architecture, both who reviews the architecture must be established as well as the process how evaluation should occur. म्हणजे एक स्टँडर्ड प्रोसेस आहे की कोण एम्बेडेड आर्किटेक्चर जे टेस्टिंगचे जॉब्स असतात तर ते याच्यातच असतात की कोण रिव्ह्यू करणार आहे एम्बेड सिस्टीमला, आणि त्याची स्टेप्स काय, प्रोसेस काय, एक प्री डिफाईन्ड प्रोसेस असते. तर त्यालाच फॉलो करून एक एम्बेड सिस्टीमला काय केलं जातं, टेस्ट केल्या जातं, ॲनालाइज केल्या जातं. ओके. इम्प्लिमेंट, लास्ट, इम्प्लिमेंटिंग द डिझाईन. डेव्हलपमेंट टूल्स, टार्गेट, होस्ट, आणि हे सोपंच आहे, आता मी तुम्हाला सांगतो समोर. आता डेव्हलपमेंट टूल्समध्ये काय काय आहे? युटिलिटी, ट्रान्सलेशनल, डिबगिंग टूल्स. ओके. असं तुम्हाला डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट आहे.
असं तुम्ही प्रोग्रामिंग याचं करता तुमच्या आर्डिनोचं. आर्डिनोचं प्रोग्रामिंग असंच करता तुम्ही. हा तुमचा डेव्हलपमेंट बॉक्स आहे, बरोबर आहे. आर्डिनोची किट आहे, तुम्ही त्या CPU त्या PC ला कनेक्ट करता आणि प्रोग्राम करता. दिस इज नोन ॲज द डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. ओके. द मेन सॉफ्टवेअर युटिलिटी टूल इज IDE तुम्हाला माहीत आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. याच्यात तसंच आहे आपल्या आर्डिनोमध्ये. ओके. लोकेटेड ऑन द होस्ट डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म, म्हणजे PC आहे, PCवर तुम्ही आर्डिनोचं सॉफ्टवेअर म्हणजे आर्डिनोचा IDE काय केला आहे, इन्स्टॉल केला आहे. अँड IDE इज अ कलेक्शन ऑफ टूल्स इन्क्लुडिंग द ASCII टेक्स्ट एडिटर, बरोबर आहे. टेक्स्ट एडिटर तुम्ही हाताने टाईप करता, इंटिग्रेटेड इंटू वन ॲप्लिकेशन युजर इंटरफेस आहे, आणि तेच तुम्ही त्या आर्डिनोला कनेक्ट करता आणि तो प्रोग्राम काय होतो त्याच्यात इन्स्टॉल होतो. हे IDE आता वेगवेगळे एक्झाम्पल्स दिले आहे, पण बेस्ट IDE तुम्हाला माहीत आहे आर्डिनोचा आहे. मी तो यूजही करतात आहे. तुम्ही प्रॅक्टिकल याच्यावर केलेले आहे किलवर, ते पण IDEच आहे. ओके. Computer aided design and hardware. Computer aided design tools are commonly used by the hardware engineers to simulate circuit. पहिले काय होतं तुम्हाला मी पहिले सांगितलं, सगळं हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर डेव्हलप करायच्या आधी सगळं सिम्युलेशन होतं, मगच एम्बेड सिस्टीम डिझाईन होते. ते डायरेक्ट एम्बेड सिस्टीम डिझाईन होणं काय होऊन गेलं आहे, आता बंद केलेलं आहे. दिस इज द स्टँडर्ड प्रोसेस फॉलोड इन द इंडस्ट्री. So used by the hardware engineers to simulate the circuits at the electrical level in order to study the circuit behavior under various conditions before they actually build the circuit. बरोबर आहे. आता हे PSpice वगैरेचे एक्झाम्पल दिले आहे, तुम्ही तेच आर्डिनोचं वगैरे देऊ शकता, मॅटलॅबचं देऊ शकता. यू कॅन गिव्ह एनी एक्झाम्पल. पण आता या टेक्स्टबुकमध्ये PSpice वगैरे. ओके. ट्रान्सलेशनल टूल्स, प्री प्रोसेसर, इंटरप्रिटर्स, कंपायलर्स अँड लिंकर्स. आता या प्रत्येकाची एक एक डेफिनेशन आहे. आफ्टर द सोर्स कोड हॅज बीन रिटन इट नीड्स टू बी ट्रान्सलेटेड इंटू मशीन कोड, बरोबर आहे. सोर्स कोड कशात आहे, हाय लेवल लँग्वेजमध्ये, तो मशीन लेवलवर नेऊन न्यावा लागेल. ओके. हे खूपदा पाहिलं आहे आपण. ओके. तर प्री प्रोसेसिंग, ट्रान्सलेशन, इंटरप्रिटेशन. प्री प्रोसेसिंग म्हणजे फंक्शनॅलिटी इज कॉमनली इम्प्लिमेंटेड बाय प्री प्रोसेसिंग. The preprocessor role is to organize and restructure the source code to make translational or interpretation of this code easier. Okay. तर प्रीप्रोसेसिंगचं काम काय आहे, इट ऑर्गनाइज अँड रिस्ट्रक्चर द सोर्स कोड. ऑर्गनाइज, रिस्ट्रक्चर हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा प्रीप्रोसेसिंगसाठी. नेक्स्ट आहे कंपायलर. आता कंपायलर आपण बरेचदा पाहिला आहे. ही डायग्राम आपण युनिट नंबर 1मध्येही पाहिली आहे. कंपायलरचं इट इज द source code is compiled, pre-processing and compiling, and then the target code. So compiler is what? Many language convert source code either directly or after having been pre-processed to a target code through the use of compiler. A compiler typically translates all of the source code to a target code at one time. Code file is commonly referred to as object file. A linker integrates this object file with any other required system libraries, creating what is commonly referred to as the executable binary file. So what is the role of the compiler? It converts the source code into the target code. म्हणजे सोर्स कोड आपण C मध्ये लिहिला आणि टार्गेट कोड काय आहे शेवटी बायनरी नंबर. तर हे काम आहे. अ कंपायलर टिपिकली ट्रान्सलेट्स ऑल ऑफ द सोर्स कोड टू द टार्गेट कोड ॲट अ वन टाइम. दॅट इज नोन ॲज द ऑब्जेक्ट फाईल. आणि लास्टली काय करतं, लिंकर काय करतं, इट कन्वर्ट्स द एक्झिक्युटेबल ऑब्जेक्ट फाईल. तर ही डायग्राम आहे आता कंपायलरची. C एक्झाम्पल हे आपण युनिट नंबर 1मध्ये सुद्धा पाहिला आहे. हीच डायग्राम मी तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की बरेच कन्सेप्ट हे युनिट नंबर 6चे हे युनिट नंबर 1मधूनच घेतलेले आहे. तर हा युनिट तुम्ही कृपया व्यवस्थित करा, अभ्यास करा, याचा वाचा, डायग्राम काढून पहा. काही डिफिकल्टी असेल तर मला कॉल करा. आय एम अवेलेबल. Now the interpretation. An interpreter generates machine code, one source code line at a time. म्हणजे कंपायलरनी कंपाईल केलं, टार्गेट कोडमध्ये नेलं, पण ॲक्च्युली मशीन कोड म्हणजे 0 आणि 1 हे कोण तयार करतं, इंटरप्रिटर करतं. ओके.
हे पहा, हेच ही डायग्राम आपण पहा, सोर्स, टार्गेट कोड, इंटरप्रिटेशन डायग्राम. नाव आता डिबगिंग टूल कोणचे अवेलेबल आहे. Debugging code is probably the most difficult task of the development cycle. Debugging is primarily the task of locating and fixing errors. ते सर्वात कठीण टास्क आहे की कुठे एरर आहे आणि ती कसं त्याला ओव्हरकम करायचं. दॅट डिपेंड्स ऑन द डिबगिंग टूल. This task is made simpler when the programmer is familiar with the various type of debugging tools available and how they can be used. तर ही सर्वात डिफिकल्ट सायकल आहे की कुठे एरर आहे, चुका शोधणे आणि त्याला काय करणे, त्याला ॲन्सर देणे म्हणजे त्याला ओव्हरकम करणे. ओके, दॅट डिपेंड्स ऑन द डिबगिंग टूल. तर हे कोणाचं काम आहे, डिबगिंग करणं, प्रोग्रामरचं. अशीच करोडोचं पॅकेज नाही आहे एम्बेडेडमध्ये, याच्यामुळेच आहे. टूल टाईप हार्डवेअर, इन सर्किट इम्युलेटर, डिबगिंग टूल, डिस्क्रिप्शन, ॲक्टिव्ह डिव्हाइस, replaces microprocessor in a system, examples of uses and drawbacks. Typically most expensive debug solution but has a lot of debugging capabilities. तर आता हार्डवेअर लेवलवर आहे, तर इथे तुम्हाला यू हॅव टू बी, म्हणजे आपल्याला एक्सपेन्स बेअर करावं लागतील. ओके, कॅन ऑपरेट ॲट द फुल स्पीड ऑफ द प्रोसेसर अँड द रेस्ट ऑफ द सिस्टीम इज द microprocessor, allows visibility, modifiability of the internal memory registers variable, similar to debugging, allows setting breakpoints, single stepping. तर आता इथे डिबगिंग टूल दिलेले आहे आणि त्याचं युजेस आणि ड्रॉबॅक्स दिले आहे या कॉलममध्ये. रॉम इम्युलेटरचं काम काय आहे, अलाउज मॉडिफिकेशन ऑफ द कंटेंट्स ऑफ रॉम, कॅन सेट द ब्रेक पॉईंट्स ऑफ द रॉम, युजली डज नॉट सपोर्ट ऑन चिप रॉम. आता हे 2 ड्रॉबॅक्स आहे. And what is the description? Active tools replaces ROM with cables connected dual port RAM within ROM emulator, simulates ROM. It is the intermediate hardware device connected to the target, that is BDM, and connected via another port. So हे टूल टाईप हार्डवेअर आहे आणि तसंच त्याचं काय राहील, सॉफ्टवेअर राहील. Quality assurance and testing of the design. Goals of the testing and assuring the quality of the system are finding the bugs within a design. Bugs म्हणजे एरर, चुका, अँड ट्रॅकिंग वेदर द बग्स आर फिक्स्ड, म्हणजे ते तुम्ही जे बग डिटेक्ट केलेले आहे ते तुम्ही फिक्स केले का, म्हणजे त्याला तुम्ही काही उत्तरं दिले का, त्याला व्यवस्थित तुम्ही हँडल केलं का आणि पुन्हा एम्बेड सिस्टीममध्ये ते दिलं आहे का. ओके, सो टेस्टिंग टेक्निक्स fall under the 4 models: static black box testing, static white box testing, dynamic black box testing, dynamic white box testing. Black box testing. Black box testing occurs with a tester that has an visibility into internal working of the system. Black box testing is based on general product requirements documentation as opposed to the white box testing. तर व्हाईट बॉक्स टेस्टिंगमध्ये काय आहे, स्टॅटिक टेस्टिंग वर्सेस डायनॅमिक. आता याच्यातला डिफरन्स विचारतात. स्टॅटिक टेस्टिंग इज डन वाईल द सिस्टीम इज नॉट रनिंग. डायनॅमिक सिस्टीम इज डन वाईल सिस्टीम इज रनिंग. ऑन ऑफचा कन्सेप्ट आहे याच्यात. ओके, आता ह्याच्यातला डिफरन्स आहे. स्टॅटिक टेस्टिंग आणि ब्लॅक बॉक्स टेस्टिंग द प्रॉडक्ट स्पेसिफिकेशन बाय लुकिंग फॉर अ हाय लेवल फंडामेंटल प्रॉब्लेम्स, ओव्हरसाइट्स, ओमिशन, दॅट इज pretending to a customer, research existing guidelines, standards, review and similar software. Second point is low level specification testing by ensuring completeness, accuracy, precisionness, consistency, relevance and feasibility. Preciseness आणि white box मध्ये process are methodically reviewing the hardware and code for the bugs without executing it. Okay, so this is the static testing difference between black box and white box. आता डायनॅमिकमध्ये काय आहे, रिक्वायरमेंट्स आर डिफाईन्ड. डेटा टेस्टिंग विच इज चेकिंग इनटू युजर इनपुट्स अँड आउटपुट्स. बाउंड्री कंडिशन टेस्टिंग विच इज द टेस्टिंग situations at the edge of planned operational limits of software. Internal boundary testing which is the testing powers of ASCII table. Input testing which is testing null invalid data. Static testing which is the testing mode and transition between modes of the software in the variables. Testing running system while looking
code and schematic, directly testing low level and high level based on detailed operational knowledge, accessing variables and memory dumps, looking for data reference errors, data declaration errors, computational errors, comparison errors, control flow errors, subroutine parallel errors, IO errors. तर हा डिफरन्स आहे स्टॅटिक टेस्टिंग आणि डायनॅमिक टेस्टिंग मधला. स्टॅटिक म्हणजे जेव्हा सिस्टीम ऑन नसते आणि डायनॅमिक म्हणजे जेव्हा सिस्टीम ऑन आहे आणि त्याच्यातही मग दोन डिफरन्स केलेले आहे. सो दॅट कम्प्लीट्स अवर युनिट नंबर 6. तर आता 4 युनिट आपले झालेले आहे. ओके, सो वी विल स्टॉप हिअर. आणि पुन्हा तेच सांगतो आहे तुम्हाला की हा युनिट खूप इझी आहे. युनिट 5 आणि युनिट 6 हे खूप इझी युनिट आहे. तर ह्याचं तुम्ही व्यवस्थित त्याच्या डायग्राम्स काढून पहा, वारंवार PPT वाचा. माझं जे यूट्यूबवर मी तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहे ते पहा. कुठे काही डिफिकल्टी असेल तर मला विचारा.